नमस्कार. सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना या पॉडकास्टमध्ये मी प्रसन्न कुलकर्णी आणि मी तेजस्विनी गांधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्यावर प्राध्यापक डॉक्टर शिवशंकर उपासे यांनी लिहिलेल्या पुस्तकाविषयी. भारतीय समाजाचा गाडा हजारो वर्षांपासून अनेक चांगल्या वाईट गोष्टींना बरोबर घेऊन चालत आलेला आहे. सर्वात वाईट बाब म्हणजे शोषणकर्ता वर्ग कोणताही असो, तो नेहमी धर्माचा आधार घेतो. 800 ते 1000 वर्षांपूर्वीच्या काळामध्ये तर धर्माचा पगडा मोठा होता. राजव्यवस्थेनंही धर्माच्याच सहाय्यानं स्वतःचं दैवीकरण करून सामान्य माणसाला गुलामगिरीमध्ये ढकललं होतं. अशा काळामध्ये मध्य भारतातील कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडत होती. महात्मा बसवेश्वरांनी ती रुजवली होती. या चळवळीला भारतीय इतिहासात शरण किंवा लिंगायत चळवळ म्हणून ओळखलं जातं. महात्मा बसवेश्वर व त्यांची चळवळ यांचा आढावा लिंगायत चळवळीचे साक्षेपी अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर शिवशंकर उपासे आपल्या क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर या पुस्तकातून घेतात. सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक कैलासवासी प्राध्यापक राजा शिरगुप्पे यांची समर्पक प्रस्तावना याला लाभली आहे. बसवेश्वरांनी पहिली धर्मसंसद म्हणजेच अनुभव मंडप स्थापन केले. त्यामध्ये सर्व जातीपंथांचे 770 सभासद होते. त्यात 33 स्त्रिया होत्या. मंडपात सदस्य म्हणून समावेश होण्यासाठी नीतीपालनाशी संबंधित काही कडक अटी होत्या. मंडपातील सर्व संमतीनंतर महत्वाच्या विचारांचा समावेश धर्मसूत्रात केला जाई. त्यालाच वचने म्हणतात. यात स्त्रियांनी रचलेल्या 1351 वचनांचा समावेश आहे. या चळवळीमध्ये अनेक श्रेष्ठ स्त्री संत झाल्या. अक्का महादेवी, नागलांबिका, आयदक्की लक्कम्मा, रायम्मा, लिंगम्मा, गंगाबिका, नीलांबिका, सत्यवती, शिवप्रिया, सातव्वा, रेमव्वे यांचा समावेश होता. त्यातही अक्का महादेवीचं स्थान सर्वोच्च होतं. आजच्या आधुनिक काळातही आंतरजातीय विवाह स्वीकारण्याबाबत समाज कधी दुटप्पी भूमिका घेतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु लिंगायत चळवळीत मात्र मनुष्य कोणत्याही जातीचा असला तरी त्याच्यामध्ये रोटीबेटीचा व्यवहार केला जातो. 19व्या शतकामध्ये कार्ल मार्क्स श्रमिकांच्या हक्काची भाषा करतो आणि त्याच वेळी वर्क इज वर्शिप सांगितलं जातं. त्याच्या कितीतरी आधी 12व्या शतकातच बसवेश्वर कायकवे कैलास म्हणजे कर्म हाच कैलास हा मंत्र देतात. त्यातही सर्वांचे कष्ट समान मूल्याचे असल्याचं सांगतात. त्यांनी समाजातील सगळे घटक हे एका रांगेत आणले. आज जातीजातींमध्ये साध्या साध्या कारणांवरून विष पेरण्याची कामं आजूबाजूला सुरू असताना बसवेश्वरांचा विचार आपल्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. त्यांचे जीवनचरित्र, आदर्श विचार, वचने, सहकारी यांची माहिती आजच्या पिढीसाठी सोप्या भाषेमध्ये देण्याचं काम डॉक्टर उपासे यांनी केलंय. डॉक्टर शिवशंकर उपासे यांनी प्राचीन मराठीतील शिवदैवत दर्शन या विषयात PhD केली. आजरा महाविद्यालयात प्रपाठक व माजी मराठी विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल बसव पुरस्कार, मराठी काव्यातील शिवदैवत दर्शन हा राज्यस्तरीय विशेष ग्रंथ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेत. तुम्हाला संत बसवेश्वरांचं शिवशंकर उपासे यांनी लिहिलेलं हे पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ते सकाळ प्रकाशनाच्या वेबसाईटवरून किंवा Amazon आणि फ्लिपकार्ट ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून विकत घेऊ शकता. ह्या पुस्तकाची किंमत आहे 299 रुपये. तुम्हाला सकाळ प्रकाशनाशी थेट संपर्क साधून जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 98 815 98 आणि व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 5 वेळा 8 49 050. धन्यवाद.